पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत। या निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळावं यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे। विशेष म्हणजे या निवडणुकांआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष महाविकास आघाडीत आहे। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं, पण शरद पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही। यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। विशेष म्हणजे या चर्चा सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे। 3 दिग्गज नेत्यांची एकत्र आणि बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती समोर येते। पुण्यात साखर संकुलात आज महत्त्वाची बैठक पार पडली। कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना काय फायदा होईल याबाबत या बैठकीत चर्चा झाली। या बैठकीला अजित पवार, शरद पवार यांच्यासह मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित होते। पण या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे। या बैठकीची टायमिंग महत्त्वाची आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। अशा वेळी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। आणि यातूनच आज दुपारपासून अनेक माध्यमातून शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दारामागे बैठक झाल्याचे वृत्त प्रकाशित होत असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बातम्याबाबत खुलासा केला असून पुण्यातील साखर संकुलात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कृषी क्षेत्रातील AI तंत्रज्ञानाच्या वापराबाबत बैठक होती। ही बैठक संपल्यानंतर मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदरणीय पवार साहेब यांची एकत्रित बैठक झाली अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत। प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या या बातम्या पूर्णपणे निराधार असून आम्हा तिघांची बंद दाराआड कोणतीही बैठक अथवा कसलीही चर्चा झालेली नाही असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत स्पष्ट केले आहे।